प्रभागातील पाणी, रस्ते आणि घरकुल समस्यांना दिलासा देण्याचे आश्वासन अकलूज नगर परिषदेच्या उमेदवार नंदाबाई माने आणि अमोल माने यांनी दिले आहे। अकलूज नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रभागातील अत्यावश्यक मूलभूत सुविधांचा अभाव अधोरेखित करत नंदाबाई माने यांनी सांगितले की येथे घरकुल नाहीत, अनेकांची घरे पत्र्याची आहेत, पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न आहे, रस्त्यांची अवस्थाही खराब असून अनेकांकडे आधार कार्डही नाही। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व विकास कामे करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीने सामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिल्याचे अमोल बाळकृष्ण माने म्हणाले। मी यापूर्वीही सामाजिक कामात सक्रिय होतो। राम सातपुते यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विश्वासाला प्रामाणिक राहून प्रभागातील सर्व समस्या सोडवणार आहे, असे ते म्हणाले। प्रभागामध्ये फिरत असताना बऱ्याच अडचणी आहेत लोकांना, की लोक अजूनमध्ये यांनी सांगतात की विकास झाला, अजून काही भागात आम्ही गेलो तर पत्र्याचीच घरं आहेत, पत्र्याचे शेड मारलेले आहेत, तिथे गटरी नाहीत, रस्ते नाहीत, जरी गटरी असले तरी तुंबलेले आहेत, म्हणजे अजून विकास झालेलाच नाही पाहिजे तसा लोकांच्या मनासारखा। लोकांच्या मनामध्ये रोष आहे या गोष्टीचा। ही रोष जी आहे ती येणाऱ्या 2 तारखेला मतदान रूपी बाहेर पडणार आहे। त्यामुळं अकलूजमध्ये अत्यंत भारतीय जनता पार्टी पक्षाला, भाजप पक्षाला चांगलं अनुकूल वातावरण झालेलं आहे। मतदारांना माझं असंच आव्हान राहील की कुठल्याही दबावाला बळी न पडता, किंवा कोण सांगते तुम्ही मतदान करताय दिसतंय, किंवा आम्ही त्यांना सांगू यांना सांगू, मतदार राजा ही भारतीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा राजा आहे। त्या राजानं आपला नेता, आपला प्रभागातला नेता आपण निवडायचा असतो आणि आपण निर्भीडपणे ती निवडला पाहिजे। आणि येणाऱ्या 2 तारखेला अकलूजकरांना हीच संधी आहे, आता नाही तर परत कधी नाही, जैसे तैसे राहील ते। अडचणीच्या वेळी सातपुते साहेबांचे मार्गदर्शन घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। नंदाबाई माने आणि अमोल बाळकृष्ण माने दोघांनीही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे।